नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आम्ही दर्शक आहोत, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय। पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळा पट्टा फिरून झालेला आहे। आज बारामतीमध्ये आहोत, सगळ्यात चुरशीची लढत आणि आपल्या सोबत आहेत शर्मिला वहिनी पवार। शर्मिला ताई, नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये। यावेळी योगेंद्र पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काकाच्या विरोधात आहेत। कसं वातावरण आहे तुम्हाला? अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। तुम्ही गर्दी बघताय, महिला मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत, पुरुष मंडळी, सगळा तरुण युवक सगळेच जण आज अतिशय मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। मी म्हणत होते की पवार कुटुंबामधला 4S फॅक्टर जो आहे तो यावेळी मैदानामध्ये दिसतोय। ते म्हणजे सुप्रियाताई, सुनेत्राताई, सुप्रियाताई, सुनेत्राताई, सुनंदाताई आणि तुम्ही स्वतः, असा सगळा जो S फॅक्टर आहे तो निवडणुकीच्या सगळ्या एकदम कॅम्पेन मध्ये ताकदीने उतरलेला आम्हाला दिसतोय। तुम्ही यापूर्वी बॅकग्राऊंड मध्ये असायचात, यावेळी पहिल्यांदा मैदानामध्ये थेट आहात, काय वाटतंय तुम्हाला? काय आता सगळेजण आहोत एकत्र करणार आहोत सगळं जे काय करायचं आहे प्रचार तो, आणि 100% यशस्वी होऊ। निवडणुकीमध्ये योगेंद्रजी कधी उतरतील असं कधी यापूर्वी ठरलं होतं का आताच हा निर्णय घेण्यात आला? नाही, ह्याच्या आधी नव्हतं ठरलं। खरं तर ज्या वेळेला त्यांनी पवार साहेबांना पाठिंबा द्यायचं ठरवलं, एक साहेबांच्या सोबत राहायचं ठरवलं, खरं तर त्याच्यानंतरच सगळ्याची सुरुवात झाली। आणि कुटुंबामध्ये अशा प्रकारे होईल, पार्टीमध्ये अशा प्रकारे वेगळं वातावरण होईल असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? नाही, असं कधी वाटलेलं नव्हतं। कोणालाच असं वाटत नाही की आपल्या कुटुंबामध्ये असं काही घडावं, परंतु दुर्दैवाने झालेलं आहे। पण आता त्याच्यावरती आम्ही फेस करतोय ते सगळं। शेवटचे हे खूप महत्वाचे दिवस आहेत आणि बारामती तसं जसं मोठ्या साहेबांचं काम आहे तसं अजितदादांचं सुद्धा मोठं काम आहे। इथे जनसंपर्क दांडगा आहे। अशा वेळी खूप चुरशीची लढत वाटते का? तुम्ही म्हणताय की ठीक आहे, निवडणूक झाली, कुटुंब पुन्हा एकत्र येईल, कसं तुमचं हे? नाही, आम्ही नेहमीच निवडणूक वेगळं ठेवतो, राजकारण वेगळं ठेवतो आणि कुटुंब हे वेगळं असणार आहे। त्याच्यामुळे राजकारणात आम्ही सर्वजण ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू, आणि कुटुंब शेवटी आम्ही एक आहोतच। एकीकडे मुरब्बी असलेले राजकारणामध्ये अजितदादा आणि नव्याने येणारे योगेंद्रजी, अशी एक तुलना जनतेमध्ये येऊ शकते। कुठले मुद्दे घेऊन समोर जात आहेत? युगेंद्र दादा नव्याने येत आहेत असं मी म्हणणार नाही, कारण युगेंद्र दादा गेली 15 वर्ष इथे आहेत। फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम करत आलेले आहेत, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग देखील आहे। आणि ते ज्या काही अडचणी आहेत, लोकांच्या पाण्याचे प्रश्न असतील, ज्या काही अजून इतर गोष्टी असतील, हे सगळ्यावरती ते अडचणीवरती मात करतील। प्रतिभा काकींपासून नव्या पिढीपर्यंत सगळे पहिल्यांदा आलेले आहेत। ठीक आहे, बोलायची इच्छा नाही तरी पण घरातील प्रचाराचा धुरळा उडलेला आहे आणि बारामतीमध्ये वातावरण कसं असेल हे 20 तारखेला आपल्याला कळणार आहे। 23ला निकाल हाती येणार आहेत। दादा की काका या मतदारांचा कौल कुठे आहे ते आपल्याला निश्चितच कळेल। तुर्तास मी कॅमेरामन विनोद इंगोलेसह तुमची इथून रजा घेते। पुढच्या ठिकाणी भेटूच या। तुमच्या कमेंट्स काय असतील त्या आम्हाला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।